नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी मारुती शहाणे पहिल्यांदा आपल्या सर्वांचं आजच्या क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 विषयातील 6व्या टॉपिकविषयी आपण माहिती घेत आहोत. आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशनबद्दल काही माहिती घेतली होती. त्याचे सारांशाने उजळणी बघूयात आणि मग आपण आजच्या पॉईंटकडे जाऊयात. तर 6वा जो टॉपिक आहे तो म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन. यामध्ये आपण सुरुवातीला क्लासिफिकेशनचे कोणकोणते क्रायटेरिया ज्या आधारे क्लासिफिकेशन केलं जातं आपण पाहिलं आणि हा जो क्लासिफिकेशनचा चार्ट होता याबद्दलची माहिती घेतली होती. त्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोट असे 2 गट आणि त्यानंतर विविध जे गट पडतात, उपगट पडतात त्यांची आपण माहिती घेतली. त्यानंतर प्लांटचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतरचा आपला पॉईंट होता हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करण्याच्या ज्या पद्धती वापरली त्यामध्ये कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं हे आपण माहिती घेतली. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन करण्याचे काय फायदे होतात याही विषय आपण बघितलं होतं. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन याची आपण चर्चा केली. त्यामध्ये जे 2 पद्धती आहेत, नॉन कॉर्डेट्स आणि दुसरे कॉर्डेट्स, याबद्दलची आपण माहिती घेतली होती. ॲक्च्युली किंगडम ॲनिमॅलिया हे 2 सब किंगडममध्ये डिव्हाइड होतात. किंगडम जो सब किंगडम आहे त्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि किंगडम कॉर्डेट्स. यापैकी जे नॉन कॉर्डेट्स आहेत त्याचे 10 फायलम एकूण आहेत याविषयी आपण माहिती पाहिली होती. आणि जो सब किंगडम कॉर्डेट्स आहे त्यामध्ये फायलम कॉर्डेटा हा एकच आहे आणि त्याचे बरंच सब फायलम 3 आहेत. युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टेब्रेटा आणि 6 क्लासेस आहेत हे आपण भाग पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिलं होतं क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनची जी नवीन पद्धती आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत ते कोणते, त्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हा आपण पॉईंट पाहिलेला आहे, तुम्हाला आठवत असेल पहा. त्यानंतर सेकंड आपण पाहिलं होतं बॉडी सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्री, हे पॉईंट्स आपण पाहिले होते. त्यानंतर तिसरा पॉईंट बघितला होता जर्म लेयर्स. त्यामध्ये डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेयर्स म्हणजे काय आणि डिप्लो आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय आपण पाहिलं होतं. नंतरचा क्रायटेरिया होता बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम. तर त्याविषयी आपण पाहिलं होतं की 3 प्रकार आहेत. त्यामध्ये जी नावं इथे तुमच्या समोर दिसतात पहा, यू सिलोमेट्स, सिडो सिलोमेट्स आणि असिलोमेट्स. म्हणजे बॉडी कॅव्हिटी असणे आणि नसण्यानुसार हे वेगवेगळे प्रकार होते. त्यानंतर बॉडी सेगमेंटेशन हा 5वा आपण पॉईंट पाहिला होता की ॲनेलिडा जो वर्ग आहे किंवा क्लास आहे त्याच्यामध्ये अर्थोमचं एक्झाम्पल आणि बॉडी जे आहे ते सेगमेंटेड असं आपण पाहिली. आणि शेवटी आपण बघितलं होतं की किंगडम जो आहे ॲनिमॅलिया त्याच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन होणारे प्रकार, बॉडी सिमेट्रीनुसार होणारे प्रकार, बॉडी कॅव्हिटीनुसार होणारे प्रकार आणि या सगळ्यावरती आधारित याची विभागणी हे एकूण 10 फायलममध्ये केलेली आहे हे आपण शेवटच्या पॉईंटमध्ये बघितलं होतं. त्यामध्ये हे जे 10 फायलम आहेत, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मेंथिस, अस्कलहेल्मेंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, हे 10 फायलम आपण पाहिले होते. मित्रांनो, आजच्या तासाला आपण याचा पुढील भाग म्हणजे हे जे 10 फायलम आहेत त्या प्रत्येक फायलम विषयी आणि त्यातले कॅरेक्टर्स आणि कोणकोणत्या ऑर्गॅनिझमचा त्याच्यामध्ये समावेश होतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आजचा पहिल्या पॉईंटला आपण सुरुवात करूयात. पुढचा फायलम जो आहे तो पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे फायलम पॉरिफेरा. पॉरिफेरा याच्यामध्ये मुख्य जो शब्द आहे तो भाग म्हणजे पोअर. पोअर याचा अर्थ छिद्र. म्हणजे या प्राणी वर्गाचं वैशिष्ट्य असं की यांच्या शरीरावरती पुष्कळ किंवा खूप छिद्र असतात, म्हणून हे सछिद्र किंवा स्पंजसारखे असणारे प्राणी आहेत. त्याचे एक्झाम्पल डायग्राम जर बघितलं तुमच्या लक्षात येईल पहा. स्पॉन्जिला किंवा सायकॉन स्पॉन्ज हे दुसरं जे एक्झाम्पल दिलं आहे हे त्यांच्या शरीर रचनेवरती आधारित आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण ह्या फायलमचा अभ्यास करणार आहोत त्यांची माहिती लक्षात ठेवायची आहे, तर त्यासाठी जे ठळक त्यांचे वैशिष्ट्य आहेत किंवा कॅरेक्टर्स इथे दिलेले आहेत, परंतु हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही एक आयडिया वापरणार आहात. कोणती? की त्या फायलमचे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचे की ज्या आधारे आपल्याला कॅरेक्टर सांगणं, त्यांच्या गुणवैशिष्ट्य सांगणं हे सोपं जाणार आहे. म्हणजे फायलम पॉरिफेराचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जिला किंवा स्पॉन्ज. ठीक आहे, आता याचे कॅरेक्टर्स आपण समजून घेऊयात. हे जे ॲनिमल्स आहेत सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन आणि स्पॉन्जेस आहेत. दीज ॲनिमल्स आर विथ अ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन. ह्यांचं शरीर रचना अतिशय साधी आहे आणि याला विशेष करून किंवा खास करून स्पॉन्जेस असं म्हटलं जातं, कारण स्पंजसारखं असं सछिद्र शरीर आहे. त्यानंतर दे बिअर न्यूमरस पोअर्स ऑन देअर बॉडी. आता सांगितलं मी तुम्हाला की शरीरावरती खूप सारी छिद्र असतात अँड दीज पोअर्स आर कॉल्ड ॲज ए ओस्टिया ऑर द ऑस्क्युला. या जे छिद्रांना ओस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हणतात. पहा, ऑस्क्युलम इथं शब्द वापरले वरच्या बाजूला, मुख असल्यासारखं स्ट्रक्चर, आणि ओस्टिया म्हणजे पूर्ण शरीरावरती असणारी छिद्र, हे त्यांचं वैशिष्ट्य. देन सेकंड वन
दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, हे पाण्यामध्ये आढळणारे सर्व प्राणी आहेत. मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. यापैकी बहुसंख्य प्राणी हे समुद्राच्या किंवा खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात, तर अगदी थोडे प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या किंवा इतर ठिकाणी ते आढळतात. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप्स ऑफ अ सेल, कॉलर सेल. या प्राण्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य की यांच्या शरीराच्या आत खास प्रकारचे सेल्स असतात की ज्याला कॉलर सेल्स असं म्हणतात. लक्षात येत आहे? या कॉलर सेलचं असणं किंवा अस्तित्व हे त्यांचं खास वैशिष्ट्य. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू द सबस्ट्रॅटम. या प्राण्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, कायम त्या आधाराला धरून असे चिटकून राहिलेले असतात, हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. देन हेन्स डू नॉट शो लोकोमोशन. म्हणजे चिटकून राहिल्यामुळं, आधाराला चिटकून राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये हालचाली फारशी आढळत नाही. हेन्स दे आर कॉल्ड रेफर्ड ॲज ए सेडेंटरी ॲनिमल्स. म्हणून त्यांना सेडेंटरी किंवा एखाद्या ठिकाणी स्थिर असणारे प्राणी असं म्हटलं जातं. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय द स्पिक्युल्स ऑर अ स्पॉन्ज इन फायबर्स. त्यांचं पूर्ण जे शरीर आहे हे प्रोटीनयुक्त फायबर्सपासून किंवा धाग्यांपासून बनलेलं आहे, म्हणून ते स्पॉन्जी असं बनतं. स्पिक्युल्स आर मेड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर द सिलिका. हे जे स्पिक्युल्स आहेत किंवा स्ट्रक्चर आहे हे कशापासून बनलेले आहेत, तर कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले आहेत आणि सिलिकापासून बनलेले आहेत. दीज ॲनिमल्स फीड अपॉन द स्मॉल ऑर्गॅनिझम टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. या प्राण्यांचं वैशिष्ट्य असं की यांचा आहार हे कसं मिळवतात, तर या प्राणी जे आहेत हे पाणी शोषून घेतात आणि त्या पाण्याबरोबर जे लहान लहान सूक्ष्मजीव आतमध्ये येतील तोच त्यांचा आहार असतो. पण हा मेकॅनिझम, हे कार्य कसं चालतं हे आपण बघूयात. वॉटर इज टेकन इन थ्रू द ओस्टिया अँड गिवन आउट थ्रू द ओस्क्युला. पूर्ण शरीरावरती जी छिद्र आहेत ह्याच्यातून पाणी आतमध्ये घेतलं जातं. पाण्याबरोबर छोटे प्राणी पण आतमध्ये जातील आणि ह्या ऑस्क्युलम जो वरचा पार्ट आहे त्याच्यामधून पाणी बाहेर टाकलं जातं आणि जे पाण्याबरोबर सूक्ष्मजीव आत येतील त्यांचा ते अन्न म्हणून उपयोग करतात. Then these animals reproduce by the budding and asexual method and by the sexual methods. यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन आढळतं. एक म्हणजे असेक्शुअल की जे बडिंग मेथडमध्ये होतं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल यापूर्वी आपण हायड्रामध्ये बडिंग मेथडनं रिप्रोडक्शन होतं हे आपण पाहिलं होतं. तेच या स्पॉन्जेसमध्ये सुद्धा आपल्याला आढळतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. दे हॅव द गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये पुनर्निर्मितीची क्षमता, भागांपासून पुनर्निर्मितीची क्षमता ही प्रामुख्याने आढळून येते किंवा जास्त प्रमाणामध्ये आढळते. याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कोणत्या फायलमचे एक्झाम्पल बघतो आपण? फायलम पॉरिफेरा. त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे सायकॉन, ज्याला आपण आंघोळीचा स्पंज असं म्हणतो. युओस्पॉन्जिया किंवा बाथ स्पॉन्ज, त्याचं दुसरं नाव मी आत्ता जे बोललो आंघोळीचा स्पंज तो. त्यानंतर हायलोनेमा, त्यानंतर युप्लेक्टेला, हे त्याची एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड फायलम बघणार आहोत, तो म्हणजे सिलेंट्रॅटा किंवा निडायरिया. सिलेंट्रेटा याचा अर्थ असा होतो की सिलेंडरसारखं शरीर असणारे किंवा दंड गोलाकृती यांचं शरीर असतं. आणि निडायरिया याचा अर्थ असा की यांच्यामध्ये दंश पेशी किंवा दंश करणारे काही ग्रंथी असतात आणि त्यामुळं हे प्राणी जे आहेत ते इतर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण मिळवतात. या निडायरियाचं किंवा सिलेंट्रेटाचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रा. त्याच्याशिवाय आणखीन काही ॲनिमल्स दिलेले आहेत. ॲनिमल्स निडायरिया फायलममध्ये आढळणारे ते म्हणजे कोरल आहेत आणि सी ॲनेमॉन. सी ॲनेमॉनला दुसरं नाव आहे मराठीमध्ये समुद्रफूल. ठीक आहे. तर आता जो हायड्रा आहे, ज्याला आपण जलव्याल असं म्हणतो, याची शरीररचना बघा आणि त्याच्या आधारे या फायलम सिलेंट्रेटाचे आपल्याला कॅरेक्टर लक्षात ठेवता येतील. बॉडी ऑफ ॲनिमल इज सिलेंड्रिकल. मी आता सांगितलं यांच्यामध्ये जो बॉडी स्ट्रक्चर आहे ते दोन प्रकारचं आढळतं. एक म्हणजे सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक आणि दुसरं जे आहे ते अम्ब्रेलासारखं किंवा छत्रीसारखं शरीररचना असणारे, ॲक्सिस आणि वरच्या बाजूला पसरलेले. ओके. इफ इट इज सिलेंड्रिकल देन इट इज कॉल्ड ॲज ए पॉलिफ. जर त्यांचं शरीर सिलेंड्रिकल असेल, या हायड्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्याला पॉलिप असं म्हणतात. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक देन इट इज कॉल्ड ॲज ए मेड्युसा. अम्ब्रेलासारखं जर असेल तर त्याला काय नाव आहे? मेड्युसा. ठीक आहे. देन मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. यांच्यापैकी बहुतांश प्राणी हे समुद्राच्या पाण्यात आढळतात, तर अगदी काही थोडे प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यामध्ये आढळतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोप्लास्टिक. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व टर्म समजून घेतलेले आहेत की रेडियली सिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय, आर्य सममिती असं आपण त्याला म्हणतो. आणि डिप्लोप्लास्टिक याचा अर्थ काय, तर दोन जर्म लेअर त्यांच्यामध्ये आढळतात. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स म्हणजे यांच्या मुखाचा जर विचार केला, आपण हायड्रा बॉडी स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला ऑर्गन्स किंवा पार्ट दिसत आहेत.
तर वरच्या बाजूला इथं माउथ पार्ट आहे, त्याच्या बाजूला हे फिंगरसारखे प्रोजेक्शन्स आहेत म्हणजे टेंटॅकल्स, ज्याला आपण शुंडके असं म्हणतो. त्यानंतर इथं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, टेस्टीज, आणि इथं खालच्या बाजूला ओव्हरीज. हे पूर्ण जे आहे ते बॉडी स्ट्रक्चर आहे आणि इथं खालच्या बाजूला न्यू बर्ड आपल्याला दिसते. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे टेंटॅकल्स आहेत हे कशा टाईपचे आहेत, आता मी सांगितलं तुम्हाला की टेंटॅकलचं वैशिष्ट्य असं की ते निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये विष किंवा विषाचा दंश करणाऱ्या पेशींचा समावेश असतो. ओके. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे व्हेअरॅज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ अ प्रे. पहा आता ह्या टेंटॅकलचा उपयोग कसा होतो या शुंडकांचा, तर त्यांच्या हालचालीसाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निडोब्लास्ट जे सेल्स आहेत किंवा पेशी आहेत त्यांचा उपयोग करून ते टॉक्झिन त्या प्राण्यामध्ये सोडतात आणि त्याला मारतात. दोज आर युजफुल फॉर द प्रोटेक्शन टू, म्हणजे या जे निडोब्लास्ट आहेत त्यांचं स्वसंरक्षणासाठी ते उपयोग करून घेतात. आणि या दुसऱ्या फायलम म्हणजे सिलेंड्राटा किंवा निडॅरियाचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या, ते म्हणजे हायड्रा की जो आता आपण पाहिला ॲनिमल, त्यानंतर ॲडम्सिया म्हणजे सी ॲनिमॉन ज्याला असं म्हणतो. सी ॲनिमॉन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याला की समुद्रफूल असं म्हणतात. त्यानंतर फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर हे त्याचं नाव आहे. त्यानंतर ऑरेलिया म्हणजेच जेलीफिश असं त्याला आपण म्हणतो. आणि कोरल्स, कोरल्सला मराठीमध्ये प्रवाळ असे शब्द वापरतात. समुद्राच्या तळाशी ही प्रवाळ खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा खडकासारखं दिसणारं हे स्ट्रक्चर असतं ते म्हणजे प्रवाळ. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काही माहिती विचारली त्याने, बाथ स्पॉन्ज म्हणजे काय. कधी काळी या बाथ स्पॉन्जचा ॲक्च्युली आंघोळीच्या वेळेला स्पंजसारखं किंवा स्क्रॅबर म्हणून उपयोग केला जायचा, कारण या प्राण्यांचं शरीर त्या प्रकारचं असतं. दिस इज अ ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप्ड ॲनिमल. हे काळ्या रंगाचे आणि साधारणतः गोलाकार असे दिसणारे प्राणी आहेत. इट इज मेनली मेड अप ऑफ फायबर्स, प्रोटीन, स्पॉन्जिन, अँड ड्यू टू दिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग ॲबिलिटी. यांच्यामध्ये स्पॉन्जिनचं नेटवर्क म्हणजे प्रोटीनचे फायबर्स असतात आणि त्यांचं शरीर जे आहे हे स्पंजसारखं बनतं, त्यामुळे भरपूर पाणी साठवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. या प्राण्याचा आणखीन काय उपयोग केला जायचा पहा. इट इज ऑल्सो युज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग द ओल्ड एज. कधी काळी आंघोळ करत असताना अंग स्वच्छ करण्यासाठी या बाथ स्पॉन्जचा उपयोग केला जायचा. बिसाइड्स इट वॉज ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग पिलोज अँड कुशन्स. उशा तयार करणं, तक्के तयार करणं, ज्या गाद्या असतात ना त्याच्यामध्ये स्पंज सारख्याचा उपयोग केला जायचा. अँड दीज आर ऑल्सो यूज ॲज ए वेटिंग मटेरियल फॉर द स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की पोस्टर तिकीट चिटकवायचं असेल तर आपण जो स्पॉन्ज असतो ना, स्पंज पाणी घेतो आणि चिटकवतो, तसं इथं या स्पॉन्ज ॲनिमलचा उपयोग केला जायचा. किंवा नोटा मोजत असताना सुद्धा जे आपण स्पंजचं पाणी वापरतो ना, स्पंज पाणी ठेवून त्याच्यामध्ये, तसं या प्राण्याचा उपयोग केला जायचा. ठीक आहे मित्रांनो, हा भाग तुम्हाला समजला असेल. आपण नेक्स्ट फायलमकडे जातो, पुढच्या फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस, प्लॅटी याचा अर्थ फ्लॅट म्हणजे चपटे कृमी असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. पहा प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला फायलमचं नाव आपण पाहतो त्यावेळेला ॲनिमल्स लक्षात ठेवा. आता प्लॅटीहेल्मिंथिसचं एक्झाम्पल आहे लिव्हर फ्ल्यूक, हा ॲनिमल तुम्ही पाहताय. त्यानंतर टॅपवर्म म्हणजे चपटे कृमी, प्लॅनेरिया. या तीनही डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल ह्यांचं जे शरीर आहे ते फ्लॅट आहे, म्हणून प्लॅटीहेल्मिंथिस. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ॲनिमलचे जर बॉडी पार्ट्स किंवा स्ट्रक्चर लक्षात ठेवले तर त्यांचे क्रायटेरिया किंवा जी ठळक वैशिष्ट्ये आहेत हे आपण लक्षात ठेवू शकतो. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर द स्ट्रीप. पानासारखं अगदी चपटं किंवा स्ट्रीपसारखं, पट्टीसारखं त्यांचं शरीर असतं, म्हणून त्यांना फ्लॅट वर्म्स ही टर्म वापरली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स दोन शब्द आहेत पहा. एंडो म्हणजे आतल्या बाजूला असणारे आणि पॅरासाइट्स म्हणजे परपोषी. यापैकी बरेच प्राणी हे दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात, म्हणून यांना काय म्हणतात, एंडोपॅरासाइट्स. हे पक्का लक्षात ठेवा. या खरं तर दोन टर्म आहेत, एंडोपॅरासाइट्स आणि एक्टोपॅरासाइट्स. दुसऱ्या प्राण्याच्या आत राहून जर अन्न मिळवत असतील तर एंडोपॅरासाइट्स म्हणायचं. तर काही प्राणी असे असतात की शरीराच्या बाहेरच्या बाजूला जगतात किंवा चिटकून राहतात, त्यांना एक्टोपॅरासाइट्स म्हणायचं. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. यांच्यापैकी बरेचसे प्राणी मुक्त राहणारे असतात आणि पाण्यामध्ये विशेषतः ते आढळतात. बॉडी ऑफ दिस असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. पण आपण मागं टर्म शिकलो, असिलोमेट म्हणजे याच्यामध्ये सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी नसते आणि बायलॅट्रिकल सिमेट्री असते, म्हणजे द्विपार्श्व सममिती अशी त्यांच्यामध्ये रचना आढळते. These are a triploblastic, that is their body is made up of 3 germ layers, that is endoderm, ectoderm and mesoderm. याची चर्चा आपण मागच्या भागात केली. तुमच्या लक्षात असेल की पूर्ण शरीर हे 3 जर्म लेयर्स बनलेलं आहे. त्यामध्ये एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, बाहेरचा, मधला आणि आतला असे 3 स्तर आढळतात.
आणि आणखीन एक क्रायटेरिया आहे तो म्हणजे दीज ॲनिमल्स आर हर्मेफ्रोडाईट. हे ॲनिमल्स हर्मेफ्रोडाईट्स आहेत. म्हणजे काय तर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. म्हणजे एकाच प्राण्याच्या शरीरावरती मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोन्ही प्रकारचे सिस्टीम्स असतात. म्हणजे हा एक शब्द किंवा नवीन टर्म आपण लक्षात ठेवणार आहे. एखाद्या ॲनिमलमध्ये जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एका बॉडीवरती असतील म्हणजे त्याला काय म्हणावं लागेल, बायसेक्शुअल. आणि या बायसेक्शुअलसाठी आणखीन एक टर्म आहे ती म्हणजे हर्मेफ्रोडाईट. हे यांचं वैशिष्ट्य आहे. ओके, ह्याचे एक्झाम्पल बघा. प्लॅनेरिया, इथं डायग्राम दिलेली आहे प्लॅनेरियाची या बाजूला इथं ती बघा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे लिव्हर फ्लूक. हे लिव्हर फ्लूकचे डायग्राम, याच्यामध्ये काय काय दिसतं पहा. वरच्या बाजूला माउथ आहे, त्यानंतर ओरल सकर आहे, म्हणजे तोंडासारखा भाग असतो की जो सकर म्हणजे सक करून चिटकून राहतो एखाद्या आधाराला. त्यानंतर जेनायटल ॲपर्चर इथं वरच्या बाजूला दिसतं आहे. त्यानंतर पूर्ण शरीर जे आहे ते लीफसारखं स्ट्रक्चर, पानासारखं आहे. आणि खालच्या बाजूला इथं व्हेंट्रल सकर आहे. म्हणजे ओरल सकर आणि व्हेंट्रल सकर सक करून चिटकून आधाराला टिकून राहण्यासाठीचे हे भाग आहे. एक्झाम्पल प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि टॅपवॉर्म हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हे ॲनिमल कुठल्या फायलममधले आहेत, फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. ठीक आहे. त्यानंतर काही सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन आपल्यासाठी दिली आहे पहा. कोरल रीफ्स आर प्रेझेंट इन द ओशन. समुद्राच्या तळाचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेला अगदी खडकासारखा भाग आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला प्रवाळ असं म्हणतात. अँड दीज रीफ्स आर ॲक्च्युअली कॉलनीज ऑफ द स्पेसिफिक निडॅरियन्स. आणि हे जे निडॅरियन वर्गातले ॲनिमल्स आहेत त्याच्यापासून बनलेला हा मोठा भाग असतो. अ प्रेशियस स्टोन कॉल्ड ॲज अ कोरल, इन मराठी पोवळा, अँड द कोरल पावडर, प्रवाळ भस्म, इज यूज्ड इन द आयुर्वेदा, इज डिराइव्ड फ्रॉम दीज रीफ्स. म्हणजे हे समुद्रामध्ये आढळणारे जे प्रवाळ आहेत त्यापासून एक मौल्यवान रत्न, ज्याला मराठीमध्ये आपण पोवळा म्हणतो, तर हे पोवळं मिळवलं जातं. आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे की आयुर्वेदामध्ये औषध म्हणून हे प्रवाळ भस्म वापरतात, तेही या प्रवाळांपासून किंवा कोरलपासून निर्माण केलं जातं. याच्याविषयीची आणखीन माहिती तुम्ही नेटवरनं मिळवू शकताय. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फायलम आपण विचारत घेऊयात, फायलम अस्कलहेल्मिंथेस. अस्कलहेल्मिंथेस म्हणजे यांचं जे शरीर आहे हे परत सिलेंडरसारखं किंवा गोल अशा आकाराचे असतात. विशेषतः ह्युमन बिईंगमध्ये, मानवामध्ये आढळणारे जे जंत आहेत पहा, इथं बाजूला डायग्राम दिली आहे, अस्कलहेल्मिंथेस या फायलममध्ये आढळणारे आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅरेक्टर लक्षात ठेवण्यासाठी एखादा फायलमचं नाव घेतल्याबरोबर ॲनिमल आपल्या डोळ्यासमोर डायग्राम यायला पाहिजे. अस्कलहेल्मिंथेस म्हणतो त्यावेळेला आपल्याला ॲस्कॅरिस म्हणजे जंत हे डायग्राम आपल्याला आठवली पाहिजे. बघूयात कॅरेक्टर याच्यामध्ये काय काय आहेत. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक ऑर द सिलेंड्रिकल. यांचं शरीर हे लांब असतं, थ्रेडसारखं, धाग्यासारखं असतं किंवा सिलेंडरसारखं असतं, दंडगोलाकृती. अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज ए राऊंड वर्म्स. म्हणून यांना गोलकृमी असा शब्द वापरला जातो. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडो पॅरासाइट्स. पहा, हे मुक्तपणे जगणारे किंवा दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये राहणारे अशा प्रकारचे हे प्राणी आहेत. त्यानंतर आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल, म्हणजे एक तर पाण्यामध्ये राहतात किंवा जमिनीवरती सुद्धा हे आढळतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिडोसिलोमेट. परत काही शब्द आपण पाहिलेत पूर्वी, तुम्हाला आठवत असेल. ट्रिप्लोब्लास्टिक शरीर 3 थरांचं बनलेलं आहे, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. आणि सिडोसिलोमेट, सिडो म्हणजे खोटं, मुख्य देहगुहा यांच्यामध्ये नसते, खोटी किंवा उगची देहगुहा त्यांच्यामध्ये आढळते, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कव्हर्ड विथ अ टफ क्युटिकल. यांचं शरीर जे आहे ते नॉन सेगमेंटेड आहे. म्हणजे आपण अर्थवर्म, गांडुळाच्या बाबतीत पाहिलं होतं की ज्यामध्ये सेगमेंट्स असतात असं म्हणालो होतो, हे मात्र त्याच्या उलट आहे. पूर्ण शरीर अतिशय गुळगुळीत किंवा सलग असतं आणि अखंड असतं. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती टफ किंवा कठीण असं क्युटिकल किंवा ज्याला आपण कंकाल असं आवरण असल्यासारखा एक भाग त्याच्यावरती पाहायला मिळतो. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. या प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल जे आहेत ते वेगळे असतात. हे डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा, हे जे छोटी डायग्राम दिसते ॲस्कॅरिसची, तो मेल ॲस्कॅरिस आहे, म्हणजे नर जंत आहे. आणि हे फिमेल ॲस्कॅरिस आहे. मेल आणि फिमेलमध्ये काय फरक आढळतात पहा. मेल्स जे आहे ते आकाराने छोटे आहेत आणि ह्याचं जे टेल आहे हे असं कर्वड आहे. फिमेल जे आहे ते लांबीला जास्त आहेत आणि स्ट्रेट आहेत. बॉडी पार्ट्स काय आहेत पहा, वरच्या बाजूला माउथ आहे, त्यानंतर जेनायटल ॲपर्चर या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे इथं मेलमध्ये सुद्धा माउथ रिजन आहे. त्यानंतर इथं होल आणि टेल. त्यानंतर इथं सुद्धा आपल्याला होल आणि टेल पार्ट हा पूर्ण बॉडीचा स्ट्रक्चर किंवा रचना दिसते.
Then these animals are either free living or endoparasites. Free living animals are either aquatic or terrestrial. आता आपण पाहिलं बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिडोसिलोमेट. हे सर्व कॅरेक्टर आपण बघितले, तुमच्या लक्षात आले असतील. आता याचे एक्झाम्पल्स आपण बघणार. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, सांगितलं मी तुम्हाला. एक्झाम्पल्स आहेत ॲस्कॅरिस, इंटेस्टायनल वर्म, ज्याला आपण जंत म्हणतो, की लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये, अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा हे आढळतात, आतड्यामध्ये आढळणारे जंत. त्यानंतर फायलेरियल वर्म, त्यानंतर लोआ म्हणजेच आय वर्म, डोळ्यामध्ये आढळणारे सुद्धा काही वर्म्स आहेत आणि ते याच फायलमचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन नेटच्या आधारे मिळवायला सांगितलं मित्रांनो, तुम्ही त्याप्रमाणे मिळवायचे आहे. यानंतर जो फायलम आहे तो म्हणजे फायलम ॲनेलिडा. फायलम ॲनेलिडा मी आता तुम्हाला सांगितलं की ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अर्थवर्म, ज्याला आपण गांडूळ असं म्हणतो. याच्या शरीराचं वैशिष्ट्य असं की याच्यावरती छोटे छोटे असे भाग असतात, ज्याला आपण सेगमेंट्स म्हणतो, म्हणजे सेगमेंटेड शरीर असणं हे यांचं वैशिष्ट्य. ॲनेलिडा जे आहे त्यांच्यामध्ये खंडीभूत शरीर असणं हे एक खास वैशिष्ट्य आहे. पहा, ॲनेलिडा ज्या वेळेला आपण फायलमचं नाव घेऊ त्यावेळेला अर्थवर्मचे डायग्राम लक्षात घ्या. याचे बॉडी पार्ट्स पहा, माउथ, त्यानंतर इथं असणारं क्लायटेलम रिजन आहे, त्यानंतर बॉडीचे वेगवेगळे सेगमेंट्स आणि शेवटी ॲनस. या ॲनेलिडा फायलमचे 3 एक्झाम्पल आपल्याला अभ्यासात आहेत, ते म्हणजे अर्थवर्म, त्यानंतर सेकंड म्हणजे लीच, ज्याला मराठीमध्ये आपण जळू असं म्हणतो किंवा जळवा, आणि नेरिस. ठीक आहे. आता या प्राण्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत तेही लक्षात घ्या. आपण कॅरेक्टर्स ॲनेलिडाचे बघूया. पहिलं, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेट्रिकली सेगमेंटेड. या शरीराचं किंवा या प्राण्यांच्या शरीराचं वैशिष्ट्य असं की हे प्राणी शरीराला लांबीनं जास्त असतात, सिलेंड्रिकल दंडगोलाकृती असतात, आणि मेटामेट्रिकली सेगमेंटल म्हणजे संपूर्ण शरीर जे आहे हे असं रिंगसारखं किंवा छोटे छोटे सेगमेंटपासून तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट्स. शक्यतो बरेचसे प्राणी जे आहेत ते मुक्त जगणारे आहेत, पण काही जे आहेत ते एक्टोपॅरासाइट्स आहेत, म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या वर जगणारे, बाहेरच्या बाजूला असणारे आहेत. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन ऑर द फ्रेश वॉटर ड्वेलर्स अँड टेरेस्ट्रियल. जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, ते पाण्यामध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, मराईन वॉटरमध्ये सुद्धा आढळतात, आणि जे पाण्यामध्ये राहतात किंवा जमिनीवरती सुद्धा राहतात. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, स्तर असणारे किंवा त्रिस्तरीय प्राणी आहेत. एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम. तुम्हाला माहीत आहे बायोलॅटरिकल सिमेट्री आहे, द्विपार्श्व सममिती आहे. अँड युसिलोमेट. युसिलोमेट याचा अर्थ काय? सत्य देहगुहा असणारे, म्हणजे यांना देहगुहा, शरीर पोकळी ही जी आहे असते, हे त्यांचं वैशिष्ट्य. दे हॅव अ सीटी ऑर द पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर द लोकोमोशन. यांच्या शरीराचं वैशिष्ट्य असं की यांच्या शरीरावरती सीटी असतात, म्हणजे एक विशिष्ट भाग आहे. त्यानंतर त्याला दुसरं नाव आहे पॅरापोडिया, आणि काही वेळेला सकर्स सुद्धा आढळतात. सकर्स म्हणजे एखाद्या आधाराला चिटकून राहण्यासाठीचा जो भाग असतो त्याला आपण सकर असं म्हणतो, आणि लोकोमोशनसाठी सुद्धा ते त्याचा उपयोग करतात. देअर बॉडी इज कव्हर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. पूर्ण जे शरीर आहे याच्यावरती कंकाल किंवा कवच आपल्याला आढळतं, ठीक असं आवरण असतं. त्यानंतर दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मेफ्रोडाईट ऑर युनिसेक्शुअल. स्पेसिसनुसार या ॲनिमलमध्ये 2 प्रकार आढळतात. ते म्हणजे एक तर एक सेक्स असणारे किंवा बायसेक्शुअल, ज्याला आपण हर्मेफ्रोडाईट म्हणतो, युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल दोन्ही प्रकार आढळतात. आणि या फायलमचे एक्झाम्पल्स आहेत अर्थवर्म, लीच आणि नेरिस. पण आता सुरुवातीला मी तुम्हाला डायग्राम सांगितले होते अर्थवर्म, लीच आणि नेरिसचं. मित्रांनो, यापैकी हा जो लीच किंवा ज्याला जळू असं म्हणतो, या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. बऱ्याच वेळा काही जखमा होतात आणि त्यात दूषित रक्त असतं, तर हे दूषित रक्त काढण्याचं किंवा शोषून घेण्यासाठी हे प्राणी त्या ठिकाणी जखमेवर लावले जातात आणि ते रक्त शोषून घेतात. थोडीशी वेगळी वाटणारी माहिती म्हणून मी तुमच्यासाठी हे सांगितले. त्यानंतर मला असं वाटतं की यामध्ये टोटल जे 10 फायलम आहेत, तर त्यापैकी आपण 5 फायलमची आत्ता माहिती घेतली. मला वाटतं हा भाग आत्तापर्यंत तुम्हाला नक्की कळाला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी सांगत चला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्तापर्यंत मित्रांनो आपण जो ग्रुप आहे त्यामध्ये जो मुख्य प्रकार आहेत क्लासिफिकेशनमध्ये, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, तर त्यापैकी नॉन कॉर्डेट्समध्ये जे 10 फायलम आहेत त्याची आपण माहिती पाहत आहोत. आजच्या तासाला आपण फायलम पॉरिफेरा याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. त्यानंतर सेकंड फायलम जो विचारात घेतला तो म्हणजे सिलेंट्रेटा, त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. त्यानंतर आपण माहिती पाहिली तो म्हणजे फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं ते म्हणजे लिव्हर फ्ल्यूक, प्लॅनेरिया, टॅपवर्मचं. नेक्स्ट आपण फायलम पाहिला फायलम ॲस्केलहेल्मिंथिस म्हणजे जंत ॲस्केरिसचा.
त्यानंतर फायलम आपण पाहिला ॲनेलिडा. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट उर्वरित जे फायलम आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आर्थ्रोपोडा आणि त्या पुढील जे सर्व फायलम आहेत त्याबद्दलची माहिती बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.